नमस्कार, युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय की क्रिकेट नंतर जर भारतात सगळ्यात जास्त जर कोणता खेळ खेळला जात असेल तर तो कराटे आहे. आणि याच कराटे खेळाच्या या ठिकाणी ओपन मॅचेस अहिल्यानगर या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेल्या होत्या. आणि अहिल्यानगर ओपन कराटे चॅम्पियनशिप मध्ये आज नाशिक जिल्ह्याची जी टीम होती त्याचे सर्व इंटरनॅशनल मार्शल आर्ट अकॅडमीचे अमोल शेटे सर आपल्या सोबत आहेत. अमोलजी, कसं पाहता आज आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, वेगवेगळे पदकं नाशिक जिल्ह्यासाठी या ठिकाणी जिंकून ते इथून चाललेले आहेत, कसं वाटतंय? नाशिक जिल्ह्यात मध्ये आम्ही मार्शल आर्टचे जे क्लासेस घेतो त्या संदर्भामध्ये आमचे जे ब्रँचेस चालतात त्यातील अतिशय उत्तम कामगिरी केलेले मुलं आम्ही या ठिकाणी ओपन जिल्हास्तरीय मॅचेससाठी मुलं आणले होते. ज्या पद्धतीने उत्तम जे नाव आहे त्या पद्धतीने उत्तम त्याच पद्धतीने मुलांनी कामगिरी करून मेडल मिळवलेले आहे. जसं इथून मागे आपलं मान सन्मान वाढत होता त्या पद्धतीने आज पण त्या खुशीमध्येच आम्ही मेडल्स घेऊन नगर डिस्ट्रिक्ट मधून आम्ही जात आहोत. खूप छान वाटलं, खूप छान मॅचेस झाल्या. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी आणखी काही विद्यार्थ्यांशी देखील आपण चर्चा करूयात. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. कधीपासून तू क्लासला आहे, किती वर्षापासून प्रॅक्टिस करते? सर कसं शिकवतात? सर चांगले शिकवतात. मी 1-2 वर्षांपासून शिकते. निश्चितच आपण पाहतो काही अजून आहेत. कसं वाटतंय तुला, काय सांगशील? मला खूप मस्त वाटतंय मेडल जिंकून. किती वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि सरांबद्दल काय बोलशील? मी 2 वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि सर जे शिकवतात ते मला खूप आवडतं, कारण सर एकदम प्रोफेशनली आम्हाला शिकवतात. निश्चितच इथं पाहतोय आपण या ठिकाणी अजून एक मुलगी आहे, तिला आनंद अश्रू आलेले आहेत. त्या ठिकाणी तिने मेडल जिंकल्यानंतर कसं वाटतंय तुला? आणि जो स्पोर्ट्स असतो त्याच्यासोबत आपला एक वेगळा लगाव असतो, काय सांगशील? छान वाटतंय मला. निश्चितच सगळेच जण या ठिकाणी खुश आहेत, काही मुलं पण आहेत. काय सांगशील रे? मॅचेस चांगले होते. सरांच्या हे कष्टामुळे आम्ही एवढे हे मेडल्स वगैरे जिंकलो. सर पण हे प्रॉपर एक्सरसाइज वगैरे सगळी ट्रेनिंग घेता आणि त्यांच्यामुळे आम्ही हे मॅचेस जिंकतो. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो मुलांचं प्रेम असतं सरांवरती. सर जे पद्धतीने शिकवतात त्याच्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचे मेडल्स मिळतात असं या ठिकाणी तो बोलतोय. काय नाव आहे तुझं? ईशांत पवार. ईशांत, काय सांगशील, कोणता मेडल जिंकलायस आज? मी आज गोल्ड मेडल जिंकलो. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की जे विद्यार्थी आहेत नाशिक जिल्ह्यातील ते देखील खुश आहेत. आणि अहिल्यानगर ओपन कराटे स्पर्धेमध्ये त्यांनी चांगलं असं प्रावीण्य या ठिकाणी मिळवलेलं आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही देखील कराटेचं जर प्रेय असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.